हीच ती छाबडी कल्पना भागवत जी देशाच्या अमित शहासारख्या सक्षम गृहमंत्री आणि राज्याच्या चाणाक्ष गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकावर टिचून कांड करत राहिली. एक बाई जी तब्बल 6 महिने महाराणी बनून जगली. जून 2025चा एक प्रचंड उकाड्याची दुपार. छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेल अँबॅसिडर अजंता गेटपाशी एक काळीशार मर्सिडीज येऊन थांबली. कारमधून उतरली. साडीमध्ये ठसक्यात मुरलेली, मोठ्या ठसठशीत बिंदीची, हातात सरकारी फायलींचा ब्रीफकेस घेतलेली साधारण 45 वर्षाची स्त्री रिसेप्शनिस्टकडे पाहत ती शांत गोठवणाऱ्या आवाजात म्हणाली, "रूम तयार आहे ना? मी कल्पना भागवत, IAS UPSC 2017 रँक 333, ट्रेनिंगनंतर महाराष्ट्र कॅडर." रिसेप्शनिस्टचे लगेच सल्यूट ठोकला. हॉटेल मॅनेजर धावत आला आणि तिथून सुरू झाले एक विचित्र अविश्वसनीय महानाट्य, ज्याने पुढची 6 महिने सगळ्यांना झुलवत ठेवले. दररोज सकाळी 10 वाजता कल्पना मॅडम रूममधून बाहेर पडायच्या. हॉटेल स्टाफ गुड मॉर्निंग मॅडम म्हणत रांगेत उभा राहायचा. त्या लॉबीमध्ये बसून कॉफी पीत कोणाला तरी फोनवर सांगायच्या, "हो, दिल्ली लाईन आहे, मिनिस्ट्रीची मीटिंग लावून द्या." संध्याकाळी पूलजवळ फिरायला, तर रात्री रेस्टॉरंटमध्ये सर्वात महागडी वाईन बिल. "अरे, सरकारी बिल आहे, क्लिअर होईल." हॉटेलवाले धास्तावलेले पण खुशही. IAS मॅडमचे त्यांच्याकडे राहणे म्हणजे भारीच प्रचार. 40-50 लाखांचं बिल साचलं. कोणाची हिंमत नव्हती विचारायची. आणि मग आला 23 नोव्हेंबर 2025. शहरात एक मोठा VIP येणार होता, त्यामुळे पोलीस हॉटेल तपासणी करत होते. सिडको पोलीस ठाण्यातील एक सब इन्स्पेक्टर अँबॅसेडर अजंता हॉटेलमध्ये पोचला. त्याने मॅडमकडे आधार कार्ड मागितलं. कल्पनाने दिलेला आधार पाहताच तो जागेवर थिजला. फोटो तिचाच, पण नंतरच्या वर काहीतरी वेगळंच लिहिलेलं. संशय आला. त्याने रूमची तपासणी केली आणि तिथे उघडला एक भयान कोंडरा बॉक्स. 5 पानांचं फर्जी IAS नियुक्तीपत्र, UPSC 2017ची बनावट रँक लिस्ट, ज्यात टॉपर टीना डाबीच्या खाली 3ऱ्या क्रमांकावर नाव होतं कल्पना त्र्यंबकराव भागवत. त्यासोबत पुणे विद्यापीठाकडून दिल्यासारखं बनावट बेस्ट IAS ऑफिसर अवॉर्डचं सर्टिफिकेट आणि सर्वात धोकादायक 2 मोबाईल फोन. पहिला फोन उघडताच व्हॉट्सअप चॅट समोर आलं. "अशरफ भाई, पैसा भेज दो, होटलवाला तंग कर रहा है." अशरफचा नंबर अफगाणिस्तानचा. दुसरी चॅट, "भाईजान, इस्लामाबाद से बोल रहा हूँ, अगला बैच कब भेजना है." गॅलरी उघडली आणि अंगावर काटा आला. शेकडो परदेशी पासपोर्टचे फोटो, उझबेक, ताजिक, अफगाण, बांगलादेशी, व्हिसा स्टिकर्स, एंट्री एक्झिट स्टॅम्प्स. एका फोल्डरचं नाव होतं दिल्ली रेड फोर्ट 2025. पोलिसांनी बँक डिटेल्स तपासल्या तेव्हा धक्काच बसला. जानेवारी ते नोव्हेंबरच्या दरम्यान 32 लाखाहून अधिक रक्कम तिच्या खात्यात आली होती. काही फोनपेने, काही हवाला मार्गे. एका दिवशी 2,31,000 रुपये अशरफ खिल नावाच्या अफगाण व्यक्तीने पाठवले होते. पुढील 3 दिवसात प्रकरणाने असं वळण घेतलं की संपूर्ण महाराष्ट्रच हादरला. 26 नोव्हेंबरला केस महाराष्ट्र ATSकडे आली. 27 नोव्हेंबरला दिल्लीहून IBचे 2 अधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. 28 नोव्हेंबरला दिल्लीहून अभिषेक चौधरी नावाचा आणखी एक व्यक्ती अटक, जो स्वतःला गृहमंत्रालयाचा OSD सांगत होता. 29 नोव्हेंबरला पुण्यातून आणखी 2 जणांना अटक, त्यापैकी एक अफगाण नागरिक. कल्पना सध्या पोलीस कोठडीत आहे. पण आता प्रश्न हा नाही की तिने 6 महिने फुकटात पंचतारांकित हॉटेलमध्ये कसे घालवले.
खरा प्रश्न तर हा आहे, ती शेकडो पासपोर्टच्या फोटोंची जमाजमव करण्यासाठी करत होती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानहून येणारा तो पैसा नेमका कोणाचा होता? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, 2025मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्याबाहेर जे कार स्फोटक प्रकरण घडलं, त्या दिवशी कल्पना दिल्लीमध्ये होती का नव्हती? बस, धन्यवाद मित्रांनो.